बीड जिल्ह्याच्या गेवराई या शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील एक विशाल व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर विशाल पवार। अगदी खेडेगावातून एका सामान्य कुटुंबातून त्यांनी केलेली ही यशस्वी वाटचाल खूपच उल्लेखनीय आणि अविस्मरणीय अशी आहे। त्यांच्या शालेय जीवनामध्ये त्यांनी घरची तसेच शेतीची कामे करण्यास मदत करून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुरुवातीचे शिक्षण घेतलेले आहे। त्यांचे वडील मोटारी वायडिंगचेही काम करायचे, त्याही कामामध्ये त्यांनी वडिलांना मदत केलेली आहे। अत्यंत मेहनती व प्रामाणिक अशा आईवडिलांच्या पोटी त्यांचा जन्म झालेला आहे आणि आईवडिलांच्या सुसंस्कारामुळेच डॉक्टर विशाल पवार हे यशस्वी झालेले आहेत। आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचे खूप मोठे नाव आहे। वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यांना गुप्ता सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे। म्हणूनच डॉक्टर विशाल पवार हे त्यांना आपल्या केवळ शिक्षणातील गुरु न समजता आयुष्याचा गुरु आहे। मी त्यांना आणि आईवडिलांना उभ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही असे म्हणतात। गेवराई शहर, तालुका आणि परिसरामध्ये दूरदूरवर डॉक्टर विशाल पवार यांची ख्याती आहे। आरोग्य विभागामध्ये ते नंबर 1 वर आहेत, परंतु तरीही त्यांनी माणुसकी देखील तेवढीच जपलेली आहे। पेशंटच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी ते उत्तम कार्य करत असतात। सर्वसामान्य गरीब पेशंटला देखील चांगली सेवा देत असतात। सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड आहे। विद्यार्थी जीवनामध्ये काय करावं आणि काय करू नये याचे खूप चांगले मार्गदर्शन ते विद्यार्थ्यांना देत असतात। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी त्यांचा मोठा फायदा झालेला आहे। म्हणूनच डॉक्टर विशाल पवार हे या भागामध्ये खूपच सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय असे व्यक्तिमत्व म्हणून चर्चेमध्ये आहेत। आणि म्हणून अशा या चर्चेतल्या विशेष व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर विशाल पवार यांच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। नाव विशाल आणि मन सुद्धा विशाल, आणि मला असं वाटतं की जेव्हा तुमची मन विशाल असतात नावाप्रमाणेच, तेव्हा निश्चितपणे या विशाल तुमच्या या विश्वामध्ये अनेक लोक स्थिरावतात, विसावतात सुद्धा। अगदी वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर उत्कृष्ट कार्य सुरूच आहे, परंतु त्याचबरोबर नेहमीच एक सोशल टच राहिला, आणि ज्यांच्याकडे सोशल टच असतो तीच माणसं खऱ्या अर्थानं सगळ्यांच्याच टचमध्ये असतात, नाही का? अगदी आज मुलाखतीच्या माध्यमातून जे घ्यायचं आहे ते म्हणजे अगदी जे जगणं आहे आणि ते जगणं कसं आहे ते फक्त मांडायचं आहे आम्हाला। कारण बरीचशी माणसं जगतात, कोणी खाण्यासाठी जगतं, कोणी पैशासाठी जगतं, आणि बऱ्याच जणांचं तर का जगणं सुरू आहे हेच माहीत नसतं। परंतु डॉक्टर विशाल पवार यांना जगणं कसं आणि का याचं उत्तर माहीत झालं, आणि म्हणून आज ते समाजाला उपयोगी पडेल असं जगतात। आणि म्हणूनच असं हे उत्तुंग जगणाऱ्या व्यक्तीची ही मुलाखत। सर, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया तिथून, कारण आज वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठं नाव आहे, चांगलं काम करतात, नाही का? आणि चांगलं काम लहानपणी जे तुमचं आयुष्य गेलं, म्हणजे आज जे आहे ते वेगळं आहे आणि बालपणी वेगळं। एका शेतकरी कुटुंबात तुम्ही लहानाचे मोठे झाला, तर एक विचार असं वाटतं की तुमचं जे बालपणीचं विश्व होतं, तुमचं गाव असेल, गावाकडची माणसं, एकूणच तो जो माहोल आहे भूतकाळात, तो सांगा सर पहिल्यांदा। माझं गाव इथून एक 10 ते 12 किलोमीटर रोहितळ नावाचं गाव आहे। तिथं माझं लहानपण तिथं सगळं गेलं। त्याच्यानंतर प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये, आणि गावाकडचे जे वातावरणामध्ये म्हणजे ते लाईटचा प्रॉब्लेम, पाण्याचा प्रॉब्लेम, आणि बेसिक काही जी गोष्टी असतात म्हणजे जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, काय काय गोष्टी असतात त्या गोष्टीची सुद्धा अडचण असे गाव आहे, जेणेकरून तिथं अजूनही त्याला खेडवळपणच म्हणता येईल किंवा खेडेगावच आहे ते। अशा गावामध्ये माझं लहानपण गेलं। म्हणजे आई वडील तिथं शेती वगैरे करणं, आणि आई वडिलांचं सुद्धा भरपूर आयुष्य तिथं। तुम्ही आताच उल्लेख केला की गाव आणखी तसंच आहे, बरोबर, ते फार बदललेलं नाही। मला असं वाटतं साहेब की नाही बदलू द्या, कारण बरीचशी गावं बदलली आणि माणसंही बदलली। 100% खरं आहे। गावं अगदी मला असं वाटतं की जी जुनी गावं होती ना, अगदी साधी भोळी माणसं, प्रेम करणारी माणसं, मला असं वाटतं की कधी कधी की उगाच आपण श्रीमंत झालो पैशाने, कारण तीच श्रीमंती चांगली, माणुसकीची। लहानपणी जे तुमचं जे कुटुंब होतं गावातलं, नाही का, अगदी शेतकरी कुटुंब,
तर तुमच्या कुटुंबाची नेमकी काय ओळख, कारण प्रत्येक कुटुंबाची एक वेगळी ओळख असते नाही का, ते सांगा. कुटुंबाची खास ओळख म्हणजे शेती करणारं आणि प्रामाणिक इमानदार असं कुटुंब. आई वडील यांचं म्हणजे सगळं आयुष्याचा स्ट्रगलिंग फेज जो होता, म्हणजे की तो तिथेच गावामध्ये पूर्ण झालेला. शेती करणं, त्याच्यानंतर कुटुंबाचं हे करणं, म्हणजे भरणपोषण करणं, आमचं शिक्षण, या सगळ्या गोष्टी आई वडिलांनी ह्या खूप मोठ्या कसरतीने केलेल्या आहेत. लहानपणी वडिलांचे कष्ट पाहिले असतील, बरोबर आहे. कारण ते आपण पाहतोच नाही का. Exactly. आणि मी पाहिलं नाही असं कोणी म्हणू शकत नाही. 100%. काय पाहिलं वडिलांचं जे कष्ट? वडिलांची कष्ट करण्याची जी चिकाटी म्हणतो आपण, जी की एखादी गोष्टी चिकाटीने करणं आणि तिच्यामध्ये असलेला प्रामाणिकपणा. म्हणजे की काही वेळा प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या तर सगळंच मिळतं, किंवा आपण जे करतो, कष्ट करतो, किंवा आपण जे समाजामध्ये काम करतो, जी समाजामध्ये इज्जत राखून आहे त्या गोष्टी, भलेही शेती व्यवसाय करा किंवा एखादा कुठला तरी छोटा कौटुंबिक त्याला जोड व्यवसाय म्हणून करा, पण त्या गोष्टी करत असताना तुमचा प्रामाणिकपणा आणि त्या गोष्टी आहेत ह्या त्यांनी आयुष्यभर सोडलेलं नव्हतं. आणि ज्या टायमिंगला माझं वैद्यकीय शिक्षण चालू होतं त्या टायमिंगला दररोज जी व्यक्ती डोळ्यासमोर येणारी ती म्हणजे माझे वडील. म्हणजे ज्या टायमिंगला अक्षरशः आम्ही कुठं कॉलेजची ट्रिप असेल, कॉलेजला ग्राउंडवर खेळायला असेल किंवा अकॅडमिक काही प्रोग्राम्स असतील, त्या टायमिंगला अभ्यास सोडून त्या करायच्या का वडिलांकडे बघायचं. म्हणजे ज्या टायमिंगला एखादा पेशंट हॉस्पिटलला बघतो आपण, किंवा मला ज्या टायमिंगला कॉलेजला काम करताना किंवा कॉलेजला असताना ज्या टायमिंगला असं वाटतं की एखादा 5-10 मिनिटं किंवा 1 तास माझा वेळ वेस्ट जाणार आहे, त्या टायमिंगला मला फक्त आठवायचं की वडील काय करत असतात. सिंपल एक गोष्ट आहे की ती त्याच टायमिंगला आठवली, आणि ती गोष्टीचा मग त्या गोष्टीवर पर्याय आपल्याला काय करता येईल, एखादी चांगली गोष्ट करता येईल का, त्या गोष्टीला फक्त वैद्यकीय शिक्षण चालू असताना आपण अभ्यास करणे आणि आपण जो प्रामाणिकपणे त्यांनी जे कष्ट केले त्याला तो उत्तर एका गोष्टीने देऊ शकतो, म्हणजे अभ्यास आहे. या जगण्याला अर्थ मिळाला पाहिजे खरं तर. आणि तो अर्थ मिळवून देणारे वडील असतात, कारण वडील जर कष्ट करणारे असतील, प्रामाणिक असतील, तर ते सगळे गुण लेकरामध्ये येतात नाही का. मला असं वाटतं की वडिलांनी काळ्या आईची सेवा केली, त्या काळ्या मातीची सेवा केली, आणि आज तुम्ही या गेवराई नगरीमध्ये अनेक रुग्णांची सेवा करत आहात. सेवा हा जो भाव आहे तो जशाच तसा तुम्ही जपलाय खरं तर. फक्त या ठिकाणी सेवा करण्याची पद्धत फक्त चेंज झालेली आहे नाही का. अगदी लहानपणी वडील रानामध्ये कष्ट करायचे, काबाड कष्ट करायचे, एक प्रामाणिक व्यक्ती नाही का. तर वडिलांनी सतत काय शिकवलं, काय सांगितलं की जेणेकरून विशालला खूप चांगला माणूस बनता आला नाही? फक्त प्रामाणिक गोष्ट करा, जी कुठली गोष्ट करता, भले म्हणजे अभ्यास करा किंवा तुम्ही तुमचं शिक्षण घ्या किंवा तुम्ही तुमचं व्यवसाय करा, व्यवसायाशी तुम्ही तुमचे प्रामाणिकपणे राहा. ह्या गोष्टी जर चांगल्या व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीत आयुष्यात अडचण येणार नाही. म्हणत नाही की ती गोष्ट सोडत नाही, प्रत्येक जण वेगळं करते असं काही नाहीये. आपण प्रत्येक जण प्रामाणिक करतो, प्रत्येक जण कष्ट करतो, पण त्या कष्टाची तुम्हाला समोरच्याची व्हॅल्यू माहिती पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट आपण करतो, करायला लागलो तर हरकत नाही. व्यवसायात तुम्हाला 1-2 गोष्टी कराव्या लागतात, पण काही गोष्टी अशा पण आहे की व्यवसायासोबत सामाजिक गोष्टी तुम्हाला करता येण्यासारख्या, त्या गोष्टी करा, जपा, सामाजिक बांधिलकी जपा, स्वतःला जपा, त्याच्यातून स्वतःचे कष्ट वाढवा, मेहनत करा. ह्या गोष्टी केल्या तर ऑटोमॅटिकली त्या गोष्टी. निश्चितच मला असं वाटतं की तुमच्या वडिलांनी जे शिकवलं आहे ती शिकवण, ती मला असं वाटतं की ती अनुभवाची जी शिदोरी आहे तुम्ही खूप जपून ठेवली नाही. 100%. सर, गावाकडे राहत असताना, शिकत असताना, धडपड करत असताना जसं वडिलाबद्दल बरोबर बोलला, तसं मला असं वाटतं की त्याच्याही पेक्षा फार मोठी भूमिका आईची असते, माऊलीची असते आपल्या, जी आपल्याला जपायलेली असते, प्रत्येक गोष्ट जपायलेली असते. अगदी मी तर म्हणेन की हे जगणं सुद्धा तिचंच आहे. तर आईबद्दल काय सांगा तुमच्या? त्यांची आमच्या ह्या सगळ्या गोष्टीसोबत, आमच्या प्रवासासोबत किंवा आमच्या आयुष्यात जगण्यासोबत ती सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आईची सगळ्यात मोठी धडपड आहे. आणि आईचा जो रोल आहे तो कुठं सांगता नाही येण्यासारखा आहे, कारण की वडिलांना जिथं साथ पाहिजे, जिथं आम्हाला साथ पाहिजे, त्या टायमिंगला प्रत्येक क्षणोक्षणी त्यांची साथ भेटलेली आहे. आईचं नाव काय? आईची शोभा. मला असं वाटतं की आईला सुद्धा आईच्या नावाप्रमाणे शोभेल असं वाटतं नाही का. काय म्हणजे लहानपणी जे आईच्या अवतीभोवतीचे आयुष्य होतं, अगदी प्रत्येक आणि अनेक आठवणी नाही का, तर त्या आठवणी सांगा गावाकडल्या. गावाकडल्या आठवणी म्हणजे अशा आहे की मी 10वी पर्यंत शिक्षण चालू होतं, त्या टायमिंगला मला आवर्जून आठवतं एक गोष्ट की ती सवय मला नंतर माझ्या वैद्यकीय जीवनात कामाला आली, नंतर अभ्यासाप्रमाणे. ज्या टायमिंगला शाळेत शिकायला जायचो, अभ्यास दिवसभर करायचो, खेळायचो, होत नव्हता कधी वेळचा, पण एक 4-5 वाजता अभ्यास करताना मला उठव, सकाळी आणून मला अभ्यास करायचा आहे, पहाटे उठव.
तर ज्या टायमिंगला बाकीचं सगळं सोडून 3 वाजता 4 वाजता जे उठवायची आहे त्या उठवण्यामागं एक दिवस असा कधी खाडा गेला नाही, कधी नाही. त्या गोष्टीची ती सवय मला काय लागलेली की पहाटे 3 वाजता उठून तू अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. काहीतरी बदल करायचा आहे, काहीतरी बदलायचंय, काहीतरी प्रामाणिकपणे जायचंय. जसं वडिलांनी केले, कष्ट केलेत, पण शैक्षणिक जीवनात त्यांना काही गोष्ट करता नाही आली, ती तुझ्याकडून बघायची. ह्या गोष्टीसाठी त्यांचं खूप धडपड होती आणि ती गोष्ट मला आयुष्यभर लक्षात राहील आणि ती मी अजूनही बाळगतो. ज्या टायमिंगला मला कधी वाटेल पुस्तक वाचायचं त्या टायमिंगला मला पहाटे 2-3 वाजता जाग येणार आणि त्या टायमिंगला माझा अभ्यास होतो. शोभेल तेच खावं, शोभेल तेच लिहावं नाही का, आणि शोभेल तेच बोलावं. आणि हे जर जमलं तर शोभा वाढते. मला असं वाटतं की तुमची जी शोभा वाढलेली आहे तुमच्या आयुष्याची ती या तुमच्या आईमुळे, शोभा आईमुळे नाही का, की ज्या माईनं एवढं सुंदर घडवलं, अगदी एकही दिवसाचा खडा न घालता. अगदी मला असं वाटतं की त्या आजारी जरी असल्या तरी देखील त्यांनी तुमच्या बाबतीमध्ये हे केलं. तर तुमच्या जडणघडणीमध्ये आईचं स्थान काय नेमकं मला मुद्दा विचारायचं. आईचं स्थान म्हणजे सर्वोच्च ठिकाणीच म्हणता येईल त्या गोष्टीचं. आज मला म्हणतो ना, माझ्या ज्या टायमिंगला मला ज्ञान अर्जनाची गोष्ट करावीशी वाटेल, म्हणजे मला ज्या टायमिंगला आजही पुस्तक वाचायची वेळ येते त्या टायमिंगला मला सकाळची तो जो टायमिंग आहे सकाळी 2 ते 4 म्हणा किंवा 2 ते 6 म्हणा किंवा 3 ते 6 मला जो आवडेल तो टायमिंग करायचो. त्या 2 ते 3 तासामध्ये जेवढा माझा अभ्यास व्हायचा त्याला म्हणजे त्या जडणघडतून जे मला ज्ञान भेटलं आतापर्यंत त्याच्यामध्ये सगळ्यात तो मूळ मुद्दा म्हणजे ती सवय लागली आणि त्या सवयीमुळेच मी घडलो. आईने वडिलांनी कष्ट घेतले, प्रामाणिकपणा जपला आणि तुम्हाला चांगला नागरिक बनवलं. मला असं वाटतं की बरीचशी आई वडील आम्हाला मुलं किती 4, आम्हाला मुलं किती 2 नाही असं अभिमानी सांगतात, पण त्यांना घडवण्यामध्ये कुठेतरी कमी पडलेले असं मला वाटतं नाही का. म्हणजे मुलं किती आहेत हे सांगण्यापेक्षा मुलं कशी आहेत हे सांगतात. अगदी तुमच्या बाबतीमध्ये तुमच्या आई वडिलांना आज अगदी गर्व वाटतो की अरे डॉक्टर विशाल पवार हा आमचा मुलगा आहे नाही का, हे सांगताना अभिमान वाटत असेल. गावाकडे जे जगलात म्हणजे अगदी तुमचे मित्रपरिवार असेल, तुमचं खेळणं असेल, बागडणं असेल, हे सांगा सर, हे आयुष्य कसं होतं. नाही, हे आयुष्य म्हणजे की त्या टायमिंगला जे सर्वसामान्यासारखंच कुटुंबातलं आयुष्य होतं. काही असं की त्याच्याबद्दल सुखसुविधा खूप मोठ्या गोष्टी भेटतील असं बिलकुल हे नाही. पण ज्या टायमिंगला शाळेचं शिक्षण, घरचे घरगुती वातावरण आणि अभ्यास, या खेळणे, बागडणे वगैरे ह्या कॉमन गोष्टी त्या तशाच प्रकारे सर्वसामान्य झालेल्या. म्हणजे खूप वेळ खेळायला द्यायचा का कमी वेळ? नाही, खेळायला असं काही वेळ भेटेल असं काही नव्हतं. ज्या टायमिंगला आई वडिलांना मदत करायला लागायची, म्हणजे खराब प्रसंग सांगायचं म्हणजे की ज्या वडील तर शेती करत होते, शेतीसोबत एक जोड व्यवसाय म्हणून आमचं मोटर रिवाइंडिंगचं दुकान होतं गावातच. त्याच्यामध्ये काय करायचं, एक फॅन वगैरे भरणं, म्हणजे इलेक्ट्रिक वस्तू रिपेअरिंग करणं किंवा लाईट फिटिंगची कामं करणं किंवा या जोड व्यवसाय असायचं. तिथं एक छोटंसं आमचं दुकान, टपरी सारखं दुकान होतं. त्याच्यामध्ये वडिलांना ज्या टायमिंगला मदत करायला आवश्यकता वाटेल त्या टायमिंगला आम्ही स्वतः जायचो. म्हणजे इव्हन मुलाची 10वी पर्यंत मी इलेक्ट्रिक मोटर रिवाइंडिंगचे मशीन घेतलं, हे फॅन, टीव्हीचे वगैरे किंवा कम्प्युटर असेंब्लिंग असणं त्या टायमिंगला मी करत होतो. त्या टायमिंग मदत करायची. ते देखील तुम्हाला कला अवगत आहे ना. 100%. आणि मग अभ्यासात कसे होतात, म्हणजे शालेय जीवन जे आहे कुठल्या शाळेत शिकलात, तिथलेला लाभलेले गुरुजन असतील, तो माहोल असेल, कारण शाळा हे एक फार मोठं विश्व आहे आणि त्या विश्वामध्ये मुलं घडायला असतात. नाव घेण्यासारखं एक व्यक्तिमत्व समोर आहे म्हणजे आमचे हातमोडे सर, जे की आम्हाला पहिलीपासून तर 7वी 8वी पर्यंत आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभलं. कसं जगावं, कसं राहावं, कशा गोष्टी शाळेत पाहिजे, अभ्यास कसा करावा. त्याच्यानंतर 10वी पर्यंत जे शिक्षण झालं त्याच्यामध्ये सय्यद सर म्हणून होते, ज्यांच्यामुळे मला जीवनाला कलांटी मिळाली. बाकी असं काही टिपिकल कधी नसतं, पण एक 8वी 10वी पर्यंत मुलांमध्ये समजच नसते जी पाहिजे की कसं वागलं पाहिजे किंवा अभ्यास केला पाहिजे ही गोष्ट समजच नसते विद्यार्थ्यांना. 10वी पर्यंत असतं म्हणलं जसं चिखलाचा गोळा प्रकार असतो तसंच. पण हे गुरुजनामुळे म्हणजे हातमोडे सर आणि सय्यद सर या 2 व्यक्तीमुळे कमीत कमी काय झालं की त्या चिखलाच्या गोळ्याला एखादं रूपांतर यावं किंवा डॉक्टर व्हावं याची आशा लागावी किंवा अभ्यास केला पाहिजे, अभ्यास केल्यावर मोठा माणूस बनतं, या गोष्टीचं पुढचं रूपांतर आम्हाला तिथूनच मिळालं. मला असं वाटतं की शालेय जीवनामध्ये काही गुरुजी असतात जे आपल्याला एक आकार देतात, नाही बरोबर, एक दिशा दाखवतात, एक मार्ग आपल्याला दाखवतात की बाबा रे तुला हे करावं लागेल नाही. अगदी सय्यद सर असतील किंवा हातमोडे सर असतील, या चांगल्या गुरुजींनी तुम्हाला घडवलं. आणखी इतरही गुरुजी आहेत, बरोबर, ज्या त्या वेळेला त्यांची भूमिका त्यांनी निभावलेली असते.
अगदी शाळेमध्ये असताना कधी असं वाटलं होतं की अरे बाबांचा जर व्यवसाय अगदी ते मोटर भरण्याचा आहे, मग आपणही तेच करावं असं? तसं काही बिलकुल म्हणजे व्यवसायाचं वडिलांचा व्यवसाय आवडतो तो असतोच, कारण की त्या व्यवसायाला हातभार लागावा एवढं. पण कधी असं आयुष्यात असं वाटलं नाही की हे करेल किंवा तसं काही असेल किंवा मी डॉक्टर होईल हे सुद्धा त्या टायमिंगला बिलकुल नव्हतं. मग ते एक आहे की चांगलं शिकायचं आहे आपल्याला. बरोबर. मला असं वाटतं की जर मुलांसमोर तुम्ही असं काही डोक्यावर असं ओझं ठेवू नका की बिलकुल. तुला हेच व्हायचंय नाही बिलकुल का? नाही. आणि ते ओझं तुमच्या वडिलांनी ठेवलं कधीच नाही दिलं, कधीच. की बघ की तुला काय करायचं ते. कधीच. बघ तुला काय जमतं नेमकं. पण केव्हा केव्हा असं वाटलं डॉक्टर साहेब की अरे आपण आपले जमू शकतं असं? नाही, त्या टायमिंगचं उदाहरण द्यायचं म्हणजे की 11वी-12वीचं शिक्षण होतं जे की माझं आर्गेटल कॉलेजमध्ये झालं गेवराईमध्ये तिथं. तर असं म्हणलं जातं किंवा वैद्यकीय शिक्षण घ्यायचंय तुम्ही औरंगाबादला जा किंवा लातूरकडे जा किंवा मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जा, तिथं तुम्हालाच भेटतं. पण आमचं महाविद्यालय असं आहे की 11वी-12वी आमचं इथं झालं आर्गेटल कॉलेजमध्ये. तर त्या टायमिंगला जिथं सगळ्यात जास्त फॅसिलिटी पाहिजेत असं काही नाही, पण जो स्टाफ होता सगळ्या गोष्टी त्यांच्यामुळे सगळ्या गोष्टी शिक्षणाच्या बाबतीत एकदम चांगले. तिथं आम्हाला धपाटे सर वगैरे म्हणून असे काही शिक्षक होते, वारे सर वगैरे होते, यांच्याकडे काही गोष्टी बघून आपल्याला किंवा नाही मी मेडिकलचा अभ्यास केला पाहिजे किंवा जे काही शिकतोय मी हे प्रामाणिकपणे शिकलं पाहिजे, त्याच्यातून मला पुढच्या गोष्टी मार्गदर्शन मिळतील. अशी एक तिथं कलाटणीचा मुद्दा म्हणजे तिथं त्या टायमिंगला मला भेटलेला 11वी-12वीला असताना. निश्चितपणे माहोल तुम्हाला चेंज करतो नाही का? बरोबर, आणि एक्झॅक्टली. चांगला माहोल चांगला भेटतो. माहोल. तुमच्या समोर पहिल्यापासूनच आदर्श कोणाचा राहिला की जेणेकरून वाटलं की अरे यांच्याकरता आपलं बनलं पाहिजे? नाही, आदर्श व्यक्तिमत्व फक्त डॉक्टर व्हावं ही कलाटणी भेटलेली आमचे गुरु येतं की डॉक्टर राजेंद्र आंधळे. अच्छा. इथं गेवराईमध्येच असतात सर. त्यांचे ते काय करायचे की त्यांचं प्रायव्हेट प्रॅक्टिस सोबत त्यांचे क्लासेस पण होते. अच्छा. RK क्लासेस म्हणून आहे इथं आमचे चाळक सरांचे. त्यांच्यासोबत तिथं बायोलॉजी विषय शिकवायचे. त्या टायमिंगला बायोलॉजी विषय शिकवताना त्यांना वर्गात कुठेतरी विद्यार्थी दिसत असेल किंवा हे 50 विद्यार्थी त्याच्यामध्ये हे 2-4 मुलं डॉक्टर होऊ शकतात वगैरे. तर आम्हाला ते असं लाडाकाडा चिडवायचे किंवा डॉक्टर साहेब आले, डॉक्टर साहेब आले, डॉक्टर साहेब आले. पण त्या टायमिंगला ती गोष्ट म्हणजे डॉक्टर व्हावं आणि डॉक्टर काय असतं की डॉक्टर झालं पाहिजे ही गोष्ट आयुष्यात पहिल्यांदा कळायला लागली त्या टायमिंगला. म्हणजे डॉक्टर आंधळे साहेबांनी त्या गुरुजींनी नाही त्यांच्यापासून आम्हाला तो टर्निंग पॉईंट भेटला की डॉक्टर व्हावं आणि झालं पाहिजे. निश्चितच. नशीब स्वप्न पाहिलं की स्वप्न सत्यामध्ये सत्यामध्ये उतरतं. उतरतं. पण स्वप्न पहा. स्वप्न बघायला शिकवणारा तो क्षण होता जो की 11वीचा पण नाही केला, 12वीच्या टायमिंगला बघितला होतो. त्याच्यामुळे जास्त अभ्यास करण्यात रुची लागली. आय थिंक दॅट इफ यू कॅन ड्रीम इट यू कॅन डू इट. येस, कारण तुम्ही स्वप्न पाहू शकता तर मग ते पूर्ण करा नाही का? सर, वैद्यकीय शिक्षण जे आहे ते सिंधुदुर्ग जिल्हा आहे. सिंधुदुर्ग काय म्हणजे काय नेमकं तिथला अनुभव आहे जेव्हा नंबर लागतो आपण नाही का? बरोबर. तर तिथून खऱ्या अर्थानं आयुष्य चेंज झालेलं असतं. बरोबर. आणि तुमचा हा जो कोर्स आहे तो 5.5 वर्षाचा, 6 वर्षाचा. तर 6 वर्षाचा कोकणातला अनुभव सांगा. कोकणातला अनुभव म्हणजे खूपच म्हणजे आयुष्यात म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेताना किंवा कुठलंही शिक्षण घेताना काय घेतलं पाहिजे ते बघितलं पाहिजे. की आपण बघतो पुणे, मुंबई किंवा अजून एखादं वाटतं USA, अमेरिका इकडे जाऊन शिक्षण घ्यावं. कधीच कोणाला वाटत नाही की आता वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत सांगा, एखादा पेशंट आपल्याला जर बघायचं शिकायचं असेल तर तो एखाद्या हॉस्पिटलला जाऊनच बघायला भेटतो असं देखील. आमचे गुरु डॉक्टर राजेश कुमार गुप्ता हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले प्रसिद्ध सर्जन आहेत. आयुर्वेद सर्जन भूषण पुरस्कार किंवा आयुर्वेदामध्ये सर्जरी आहे ह्या गोष्टीला मान्य सध्या राजश्री नसल्यामुळे काही लोक करत नाहीत. पण पूर्वीकालीन प्राचीन संस्कृती आहे, त्याच्यामध्ये आयुर्वेदाचं वर्णन आहे. आयुर्वेदाची काही प्राप्ती जगाला कळावी म्हणजे आपण एवढे मोठे नाहीत की त्याला आयुर्वेदाला आपण समजू शकू किंवा सगळ्या गोष्टी करू शकू. एक कुठला तरी आम्ही सगळे जे काम करतो तर तेव्हा त्याचा एक पार्ट छोटा आहे आमचं. तर आमचे गुरु राजेश कुमार गुप्ता, डॉक्टर राजेश कुमार गुप्ता हे सिंधुदुर्गामधलं खूप मोठं नाव आहे. त्यांच्या हाताने हजारो करोडो लोकांची सेवा झालेली आहे. अशा छत्राखाली छायेखाली आम्हाला शिकायला भेटलं. तर सुरुवात म्हणजे आम्ही हॉस्पिटलला पहिल्यांदा पोहोचलो, फर्स्ट इयरला ऍडमिशन वगैरे झालं, अकॅडमिक प्रोटोकॉल पूर्ण झाले. पण कधीच आम्हाला कळलं नाही की हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे किंवा भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय कॉलेज आहे. कुठलंही कॉलेज होतं त्या टायमिंगला खूप असं त्याचं असतं किंवा प्रोपोगंड असतो कॉलेज आहे सगळ्या गोष्टी. पण आमच्या गुरूंची एवढी व्याप्ती मोठी की त्याचं आम्हाला डॉक्टर राजेश कुमार गुप्तांचा दवाखाना होते एवढं विचारून आम्हाला जावं लागलं. त्यांच्या या अशा छत्रछायेखाली त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही काम करतो, आम्ही मोठे झालो. वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठे म्हणता येत नाही पण काम जे करायला शिकलो किंवा त्याच्यातून
कामासोबत तुम्हाला जो आनंद भेटणार आहे तुम्ही ते केलं पाहिजे, किंवा एखाद्या सामाजिक दृष्टिकोनातून तुम्ही एखाद्या कार्यक्रमात सहभागी झालं पाहिजे. आजाराव्यतिरिक्त तुम्ही पेशंटच्या भावना समजल्या पाहिजे. पेशंटच्या भावना समजताना तुम्हाला त्याचा पैशाचा कुठे विचार येतोय का नाही ह्या गोष्टी सुद्धा जाणून झाली पाहिजे. म्हणजे भावना समजून घ्या. येस, एक्झॅक्टली. आणि ह्या तर गोष्टी शिकायला भेटल्या. आता कॉलेजचं वैद्यकीय जीवन असते, सगळ्यांना ती मजा मस्ती, कॉलेज अकॅडमिक इयर्स, एक्झाम पास होणं, कल्चरल प्रोग्राम्स, ह्या गोष्टी तर सगळ्या कॉमन सगळ्यासारख्याच झाल्या. तर मी तुम्हाला एक पहिल्यांदाही अगोदर एक गोष्ट बोललो होतो, किंवा त्याच्यामध्ये ज्या टायमिंगला प्रत्येक वेळा विद्यार्थी शिकतो, सगळ्या गोष्टी असतात, पण जाणीव नावाची गोष्ट असली पाहिजे. ती जाणीव तुम्हाला शेजारी बाजाराची ठेवायची नाहीये, तुम्हाला समाजामध्ये कोण तुमचं शिक्षक आहे, गुरु आहे त्याची ठेवायची गरज नाहीये, किती एखादा प्रतिष्ठित माणूस आहे त्याची ठेवायची गरज नाही. कमीत कमी तुमच्या आई वडिलांची ठेवायची गरज. आज आपण इथं बसलो, माझे वडील आज शेतात असतील, आज आपण इथं जरी मुलाखत घेत असतो, तात्पर्य काय की आई वडिलांच्या कष्टाची सतत जाणीव झाली पाहिजे. आणि मी एकच मुद्दा पकडलेला, तुम्ही जर माझं नाव ऐकून इथपर्यंत आपण आता मुलाखतीला बसलो, तर माझं नाव ऐकून येण्याचं कारण म्हणजे त्याच्यातलं काय आहे की त्या गोष्टीची जाणीव मी शेवटपर्यंत सोडतो. उदाहरण मी माझ्या ज्युनियर लोकांना देतो, किंवा ज्या टाइमला नवीन विद्यार्थी येतात किंवा माझ्याकडे येतात, आता माझ्याकडे क्लासेस आहेत तिथं, तर ते मेडिकल क्लासेस घेतो मी सायमल्टेनियसली. तर काही विद्यार्थी माझ्याकडे येतात, सांगतात किंवा सर आम्हाला शिकायचं आहे, कसं शिकलं पाहिजे. शिकायला भरपूर आहे, काय शिकलं पाहिजे, कसं शिकलं पाहिजे, ह्या गोष्टी दोनच गोष्टी शिकल्या पाहिजे. आणि खरीच शिकायची तळमळ असेल तर ती तुमच्या आई वडिलांकडे बघा आणि ती आली पाहिजे. मी प्रत्येक शनी ज्या टायमिंगला कॉलेजचं शनिवार रविवार आहे, सुट्टी सॅटर्डे हॉलिडे आहे, त्या टायमिंगला वडील काय करत असतील, एक मिस कॉल द्यायचा, कॉल येणार, त्या टायमिंगला जाणून घ्यायचं काय चाललंय. पप्पा तुम्ही कुठे म्हणजे मी दुकानात आहे, जेवण केलं का, ते खोटं बोलणार हो किंवा नाही, कारण मला माहिती आहे ना घरून सकाळच्याला लवकर 7 वाजता निघणार आहे, तर 7 वाजता डब्बा रेडी नसणार आहे. तुम्ही हो म्हणताय पण तिथं भेटलेलं नाहीये, आणि ती गोष्ट भेटलेली नाही, तुम्ही नुसतं माझ्या समाधानासाठी का म्हणला. माझा बाप जर उपाशी आहे, तो फक्त का थांबतोय, माझ्या मुलाला शिकत असताना तुला अडचण यायला नको. ह्या गोष्टीची जाणीव ठेवली की बाकी गोष्टी आहे. ती गोष्ट काय करायची, मला एक ती स्टिम्युलस बनवायची, माझ्यामध्ये एनर्जीचा स्पार्क बनवायची. ती गोष्ट बाजूला ठेवली, माझं काम काय, मग मी तर एवढं ठरवायचो, रविवार आहे, सुट्टी आहे, दिवसभर आहे, काही काम नाही, कॉलेजकडे जायचं नाही, मी जेवण केलेलं, मला बसायला काय हरकत आहे. मला तर बसायचं एका जागेत, एका रूममध्ये बसायचं, पुस्तक घेणे, 24 तास संपवलं. एक पुस्तक घेतलं हातात, जेवढा टाइम संपतो ते सोडायचं. दुसऱ्या दिवशी जर महत्वाचं काम लागलं, महत्वाचं तेवढं काम नाही की जेवढे आपले वडील एखादी वस्तू खांद्यावर उचलून घेऊन जात आहेत, मला तेवढं कष्टाचं कामच नाही ना. यशाचा फॉर्म्युला जो आहे तो मला असं वाटतं की जनरली आपण बघतो मुलांकडे आता जनरेशन जे आहे ते एकच असतं की ती सध्या काय करते, पण तुमचा फॉर्म्युला वेगळा आहे की माझे वडील सध्या काय करतायत. तर मला असं वाटतं की आपला जन्म देणारा बाप काय करतो ही जाणीव पाहिजे. दुसरी गोष्ट मी हे पण सांगेल की मी काय कॉलेजचं जीवन जगलो नाही का, मी कॉलेजचं जीवन जगलो. पहिलं प्राधान्य मला त्या गोष्टीला. आलोत आपण इथं, अकॅडमिक आहे, सगळ्या गोष्टी इथं, कल्चरल प्रोग्राम्स होणार आहेत, कॉलेजमध्ये आहेत, मुलं मोठी इथं, संवाद आहे, फिरणं आहे, गाणं आहे, खेळणं आहे, भागणे, सगळ्या गोष्टी त्या करा. माझाही मुलांना संदेश राहील, जे ज्युनियर असतील, जे कॉलेजमध्ये असतील, जे कुठल्या अकॅडमिकमध्ये असतील, त्यांना एक माझा मेसेज आहे की बाबा तुम्ही तुमचं आयुष्य जगा, जगण्याबद्दल काहीच म्हणणं नाही. दिवसभरात तुम्ही जे करताय का त्या गोष्टी तुम्ही 100 गोष्टी करा, एक गोष्टी पहिली ती म्हणजे तुमचा अभ्यास पाहिजे, तुमचा फोकस पाहिजे. सर निश्चितपणे एक चांगल्या वातावरणात तुम्ही घडलात, शिकलात आणि डॉक्टर झालात. आज या गेवराई नगरीमध्ये येऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये जी सेवा करतात किती वर्ष झाले, आणि हे करत असताना आपण जे सोशल टच म्हणून जे सामाजिक कार्य केलं आहे ते सांगा सर. आता गेवराईमध्ये प्रॅक्टिस करत होतो, 2019 मध्ये प्रॅक्टिस सुरू केली होती एप्रिलमध्ये. आता जवळपास मला 4.5 वर्ष पूर्ण होतात. इथं आल्यानंतर प्रॅक्टिस करायला काय होतं की मला 2 गोष्टी करायच्या नव्हत्या. म्हणजे कुठली की काहीतरी 10-50 लाखाचं हॉस्पिटल टाकायचे कॉर्पोरेट हॉस्पिटल सारखं आणि प्रॅक्टिस सुरू करायची. मग प्रॅक्टिस वाढते, मग 4 लोक कामाला ठेवायचे, वाढवायचे. बिलकुल आमच्या गुरूंचा अजेंडा तो नाहीच. तुम्ही स्वतः तुमच्या बुद्धिमत्ता, तुमच्या हातातलं पेन वही ह्या गोष्टी घेऊन तुम्हाला काय करता येईल ते करा. म्हणजे काय की तुम्ही जे 4.5-5 वर्षात जे शिक्षण घेतलंय त्या शिक्षणाची तुम्हाला खरी वापरायची कसोटीचं ठिकाण आहे. मग हवं ते माझं पहिलं जुनं हॉस्पिटल म्हणजे जुना बस स्टँडला एक लोकेशन आहे, तिथे एक बारीकचं हॉस्पिटल होतं.
त्या ठिकाणी आम्ही फक्त टार्गेट पहिलं काय होतं की बीपी ॲपरेटस, स्टेथोस्कोप, पेन, वही आणि टेबल खुर्ची एवढ्या बेसिक साधनावर आम्ही पहिल्यांदा काम सुरू केलं. मला वाटतं 29 एप्रिल 2019ला मी सुरुवात केली होती. तर आज माझं सध्या जर हॉस्पिटल बघितलं आणि गेवराईमधल्या टॉपमधले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आलो. दुसरी गोष्ट, गेवराईमध्ये काम करत होते तर आम्ही फर्स्ट लॅप्रोस्कोपिक आणि एंडोस्कोपिक हॉस्पिटलमध्ये काम करत होतो. कारण एंडोस्कोपिक सर्जरी हा भाग असं म्हणलं जातं की टर्शरी सेंटरलाच अवेलेबल आहे, शहरी भागातच आहे, पण आम्ही तो गेवराईसारख्या ठिकाणी सुरुवात केला. लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे पहिली दुर्बीनद्वारे सर्जरी शस्त्रक्रिया हा प्रकार सुद्धा आम्ही इथं सुरू केला. त्याच्यानंतर हे काम करत असताना सुरुवातीला काय काम करायला लागलं, सुरुवातीला जे येतील ते पेशंट बघणे. दुसरी गोष्ट, ह्या भागात कमी गोष्टी एका गोष्टी होती तर हृदयरोगाचं प्रमाण वाढलेलं आहे. सगळं हृदयरोगाचं प्रमाण वाढलं तर त्या लोकांना काय करता येतं, तर त्या पेशंटचा रेशो कमी करण्यासाठी किंवा हार्ट अटॅकवर उत्तर काढण्यासाठी, उत्तर तर काढायला तेवढं मोठं गोष्ट नाही आहे, पण काय जी सध्या वाढती गोष्ट चाललेली ती आपण आटोक्यात आणू शकतो. ह्या गोष्टीसाठी काहीतरी करता येईल का, ह्या गोष्टी करण्यासाठी आम्ही पहिले हार्ट अटॅकचे पेशंट बघायला सुरुवात केली. हार्ट अटॅकचे पेशंट इमर्जन्सीमध्ये यायचे. इमर्जन्सीमध्ये काय आहे तर 10-20% हृदय काम करते, हृदयाचे ठोके 10-15 ठोके, लहान बाळ आले त्या टायमिंगला श्वास घ्यायला त्रास होतोय, असे एकदम क्रिटिकल. म्हणजे माझं नाव क्रिटिकल मेडिसिनमधूनच वर आलं. मला एक आवडतं की संधी भेटते ना त्या टायमिंगला संधीला घ्यायला शिकायला पाहिजे. डॉक्टर विशाल पवार यांनी या वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यापासून त्यांचे गुरु डॉक्टर गुप्ता साहेब यांनी जे त्यांना अगदी गुरुमंत्र दिलेला आहे की बाबा देत राहा, आणि या गेवराई नगरीमध्ये मागच्या 5-6 वर्षापासून त्यांनी तेच फॉलो केलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्या कुटुंबाचं, वडिलांचं नाव खराब झालं नाही पाहिजे, चांगलं काम करायचं, लोकांनी नाव घेतलं पाहिजे. कारण लोक तेव्हाच नावं ठेवतात जेव्हा आपण काम करत नाही का. कारण लोक नाव घेतात जेव्हा आपण काम करतो, चांगलं वागतो. अगदी पहिल्यापासूनच अगदी गुणी व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर साहेबांची ओळख आहे, आणि असंच काम इतरांनी करावं असं मला वाटतं, नाही का. भविष्यात येणाऱ्या ज्युनियर विद्यार्थ्यांनी, नवीन प्रॅक्टिशनरनी या गोष्टीचं अवलोकन केलंच पाहिजे. आणि पहिली गोष्ट शिकलं पाहिजे. एक शिक्षण जर घेतलं तर ह्या शिक्षणाचा उपयोग कुठेतरी करता येईल. आणि वैद्यकीय शिक्षण असं आहे की तुम्ही जेवढं घेताल तेवढं कमीच आहे, आणि जेवढं जास्त घेताल तेवढं तुम्हाला देता येईल, आणि जेवढं दिलं त्याचं तुम्हाला तेवढं मध्ये रूपांतर होणार. मी एवढंच साहेब बोलेल की अनेक लोकांच्या हृदयाची, त्यांच्या आरोग्याची काळजी करता, तर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी करा आणि खूप जगा आणि अनेकांना जगवा, नाही का. अगदी तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रातलं एक नामवंत, एक कुशाग्र, हुशार आणि नेहमीच या ठिकाणी सामाजिक भान जपलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय, वंदनीय डॉक्टर विशाल पवार यांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.